काय ग? काय झालं? तुम्हाला काय करायचं? दीपक, आता काय झालं? काय झालं एवढं चिडायला? चिडू नाही तर काय करू मग मी? हा, भाऊ म्हणतात ना ते अगदी बरोबर आहे बघा. एक नंबरची खोटारडी ते मुजुमदार. पण वहिनी, अचानक आज का तुला असं वाटायला लागलं? त्या दामिनी मुजुमदारांनी मला शब्द दिला होता अथर्वच्या ऍडमिशन बद्दल. मला म्हणाले तर तुझ्या पोराचं ऍडमिशन फ्री मध्ये करून दे. पण त्या धैर्य मुजुमदारना ऐन वेळी पलटी मारली. आणि हे सगळं ना आपल्या भाऊंमुळे होतंय. भाऊंचा काय संबंध याच्यात? तो धैर्य मुजुमदार म्हटला की भाऊंच्या पण तुला मी ऍडमिशन देणार नाही. तो दुश्मन आहे आमचा. वहिनी, खोटं बोलू नकोस. मी कशाला खोटं बोलू? तो धैर्य मुजुमदार जे काय बोलला ते मी सांगायला घ्या तुम्हाला. अहो, एक नंबरचा माजुरडा खोटारडा स्वार्थी माणूस आहे तो. आपल्या पोळ्या कशा भाजून घ्यायच्या त्यांना चांगलंच माहिती. पास झालं. विनाकारण त्या धैर्यांना नावं ठेवू नकोस. तो माणूस वाटतो तितका वाईट नाहीये. मुजुमदारांच्या घरात जन्माला आले म्हणजे प्रत्येक वेळी ते चुकीचेच आहेत, वाईटच आहेत असा समज ठेवणं चुकीचं आहे. आणि एखाद्याबद्दल बिनबुडाचा आरोप करताना एकदा नाही 10 वेळा विचार करावा. अय्यो, तुम्हाला बरा पुळ काय लागला त्या धैर्याचा? उलका नाही आला मला. मी जे चुकीचं आहे तेच सांगते. तुझे आता जे काही बोललीस ना की धैर्य तुला असं बोलले तसं बोलले, हे सगळं खोटं आहे. तुझं आणि धैर्यांचं बोलणं मी ऐकलंय. मी बोल की, आता काय झालं? मी ते धैर्य आता बदलताय. आधी त्यांनी चुका केल्या असतील, पण आता त्यांनी अथर्वला ऍडमिशन दिलं नाही कारण तसं केलं तर भाऊंना वाईट वाटेल आणि ते त्यांना नको होतं. अगं, त्यांचा हेतू चांगला होता आणि इथे येऊन तू त्यांना चुकीचं ठरवतेस, त्यांच्याबद्दल वाईट बोलतेस. धैर्यरावांचा हेतू काय आहे हे मला माहित नाही. पण सावे, तुला खरंच वाटतं की हा माणूस चांगला झालाय म्हणून? कसं आहे ना, कुठलाही माणूस चांगला होऊ शकतो, बदलू शकतो. पण मुजुमदार नाही, शक्यच नाही. मी त्यांना चांगलं ओळखतो. हे मुजुमदार म्हणजे रंग बदलणारे सरडे आहेत, सरडे. आणि त्यांच्या प्रत्येक रंगात एक वेगळाच रंग दडलेला असतोय. वेगळा रंग नेमका काय आहे हे नीट ओळखायला शिक. आता भले दीपा त्यांच्याबद्दल खोटं सांगत असेल, पण ते मुजुमदार आहेत. ते कुठलीही गोष्ट फायद्याशिवाय करीत नाही. त्यांची बाजू घेण्यापूर्वी 10 नाही तर 100 वेळा विचार कर. दीपे, दीपे, बोमला ह्या वंसने आता काय घोळ घातला? काय दीपे, हे बघ दीपे, ऑर्गॅनिक देवगड हापूस आंब्याची अख्खी पीटी. आता काय कोल्हापूर रिक्षा करूया? हा, कुणाचं काय तर कुणाचं काय. एक तर त्या मुजुमदाराने नाही आपल्या अथर्वचं ऍडमिशन नाकारलंय. काय? नाहीतर काय, त्याचंच टेन्शन आलंय मला. आणि तुम्ही आंबे खाऊन सेलिब्रेशन करा. हा, पैसे भरून ऍडमिशन घ्यायची लायकी नाही आणि तुम्ही सगळे पैसे आंब्यावर उधळा.
केतन, अरे कशापायी एवढा खर्च केलास? जरा दर कमी झाल्यावर आणले असते की आंबे. अगं विकत कुठं आणले तेव्हा? ते ऑफिस मध्ये एखादा काम करून दिलं, त्याच्या बदल्यात तर अख्खी पेटीच दिली. काय कामाच्या बदल्यात फुकट नाही आलं? बेस्ट आहे की मग. केतन, ही जी आंब्याची पेटी तू आणलीस, ती त्या माणसानं काम झालं म्हणून दिली का तू त्याचं काम करावंस म्हणून दिली? अहो भाऊ, त्याचा बाप तोच झाला की. दादा, भाऊ काहीतरी विचारतायत तुला. हा भाऊ, ते आंबे ऑर्गेनिक मला नाही आठवत. जी गोष्ट आठवत नाही ती चुकीची असते. सावे, ही आंब्याची पेटी ज्यानं दिली त्याला नेऊन परत दे. नाही, अजिबात नाही. आंब्याच्या पेटीला कुणी सुद्धा हात लावायचा नाही हा. आणि परत ते काय असते भाऊ? हा, माझ्या नवऱ्यानं स्वतःच्या जेवण आणली आंब्याची पेटी, समजलं? नाहीतर हापूस आंबा सोडा, त्याची कोय पण आपल्या नशिबात नाही. आणि किती दिवस ते पायरी आंबे खायचे? कधीतरी एक पायरीवर गेलं पाहिजे, मोठं झालं पाहिजे. हे बघा, चुकीच्या मार्गाने जाणाऱ्या पायऱ्या कधीच मोठेपणाकडे जात नाहीत. हे जरा समजून घ्या.